नमस्कार मंडळी. मी सतीश गोपाळ कुलकर्णी. आपण पाहत आहात राजकारण गेलं चुलीत हे चॅनल. आजच्या या भागाचं नाव आहे शासकीय योजना. आता ह्या बाबीमध्ये बोलताना हा खरोखर आणखीन एक खूप मोठा विस्तार करण्यासारखा विषय आहे. पाहू याचे किती थोडक्यात आपल्याला याचं विवेचन मांडता येईल तेवढं मांडतो. आणखीन एक दुसरी गोष्ट, हे विवेचन करताना काही वैयक्तिक गोष्टींचा देखील उल्लेख अपरिहार्य आहे. आता उदाहरणार्थ, बऱ्याच मंडळींना शासकीय योजनांचा, वेगवेगळ्या योजनांचा फायदा होत होता, झालेला आहे. पहिल्यापासून जर बघितलं तर 48च्या जळितामध्ये आईच्या माहेरकडून नुकसान झालं. त्यानंतर कुळ कायदा आला आणि जमीन आमची कुळ कायद्यामध्ये गेली. ॲडमिशनच्या वेळी, माझ्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनच्या वेळी माझी महत्त्वाची ॲडमिशन एका त्यावेळच्या तत्कालीन एका निर्णयामुळं अगदी थोडक्यात हुकले आणि मला प्रवास तो खूप लांबचा करावा लागला. शिवाय शिक्षण करत असताना कुठल्याही ह्या अशा योजनांचा कधीच फारसा काय फायदा झाला नाही. आणखीन एक गोष्ट, ज्यावेळी आपण ह्या सगळ्या अग्निदिव्यामधून पार पडतो आणि एका विशिष्ट टप्प्याला येतो आणि एका कमाईच्या एका विशिष्ट टप्प्याला येतो, त्यावेळी मात्र आपण सरकारच्या लगेच ताबडतोब नजरेमध्ये भरतो. ही ह्यात खटकणारी गोष्ट आहे. भूतकाळामध्ये काय झालं किंवा संधी मिळाली, नाही मिळाली किंवा काय झालं, हा भाग देखील गौण मानतो मी. पण एका विशिष्ट टप्प्याला आल्यानंतर जिजिया करासारखा जो आयकर लागतो, तो माणूस स्वकमाईवर, स्वकष्टावर शिकतो. त्याचे आईवडील शिकवतात त्याला. त्यानंतर तो स्वकष्टांमुळं नोकरीला लागतो किंवा व्यवसाय करतो आणि त्याची कमाई मात्र एका विशिष्ट टप्प्याला पोचली जाऊन की लगेच तिथं सरकार प्रकट होतं आणि मग वेगवेगळे टॅक्सेस आणि हे इन्कम टॅक्स वगैरे चालू होतात. आणि नंतर मात्र फायदा देण्याची ज्यावेळी वेळ येते, त्यावेळेला मात्र हे निकष बदलतात. आता ह्या सगळ्याचा वेगळ्या दृष्टीने एका आपण विवेचन बघू थोडक्यात. आत्तापर्यंत जितक्या योजना, पंचवार्षिक योजना सुरुवातीला सुरू झाल्या आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर, आणि त्या 5 वर्षामध्ये साधारण दरवर्षाला टप्प्याटप्प्यानं कोणत्या कार्यासाठी किती पैसे पुरवायचे, किती पैसा पुरवठा करायचा. सुरुवातीला ह्या सगळ्याशा यंत्रणा वेगळ्या होत्या. म्हणजे त्यावेळी एक्साईज ड्युटी होती किंवा सेल्स टॅक्स होता वगैरे, किंवा इन्कम टॅक्स होता. बाकी असे सगळे टॅक्सेस होते. कस्टम्स टॅक्स होता. त्यानंतर याचं स्वरूप आता नुकतं हे बदललं काही वर्षापूर्वी. पण ह्यामधून येणारा जो सगळा एक जी कमाई होती, तिचा ताळेबंद मांडताना मात्र सर्वसामान्य माणसाला न कळेल असाच हा बऱ्याचदा असतो. म्हणजे उदाहरणार्थ, GDP म्हणा, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट किंवा पर कॅपिटा इन्कम वगैरे, ह्या गोष्टींचा कुठल्याच आपल्या सर्वसामान्य माणसाला ह्याचा गंध देखील नसतो. ह्या गोष्टींचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी सरकारची कमाई आहे आणि सरकारची जी व्यय करण्याची ताकद आहे किंवा सरकारवर कर्ज किती आहे, ह्या गोष्टीची सामान्य माणसाला सुतरामसुद्धा कल्पना नसते. हा सगळ्यात ह्यामधला एक अपारदर्शीपणा आहे ह्या सगळ्या गोष्टींमधला. तर पंचवार्षिक योजनांमधनं पैसे निघायचे, केंद्राकडून यायचे, राज्य शासनाकडं जकात कर किंवा स्थानिक कर वगैरे, प्रोफेशनल व्यवसाय कर वगैरे असे असायचे. आणि त्यानंतर त्यामधून शासन हे चालवलं जायचं पूर्वी, आणि आताही तशाच पद्धतीनं थोड्याशा फरकानं चालवलं जातं. आय आणि व्यय या दोन्हीचं आहे. तर ह्या योजना ज्या वेगवेगळ्या टप्प्यांवर घोषित होतात. आधी काही वर्षापूर्वी आपण ऐकलं की 10 सिलेंडर देणार आणि मग ते सबसिडी वाढवा किंवा 12 सिलेंडर करा वगैरे, अशा मागण्या, अशा सगळ्या. म्हणजे एक माघारी एक गोष्ट घडलेली असते आणि आपल्यासमोर एक घडवलं जातं. मग त्यातनं सामान्य माणूस शेवटी विचार काय करतो, आपल्या पदरात काय पडतंय बाबा, काहीतरी असू दे.
थोडंफार तर काहीतरी आपला थोडाफार तरी फायदा झाला ना, ठीक झालं. तर ह्या सगळ्या आयव्ययामधनं खरोखर मला सगळ्यात महत्त्वाचं प्रकर्षानं सांगण्यासारखी ही गोष्ट जी मी वर्गामध्ये सुद्धा बोलत होतो, की खरोखर ह्या सगळ्या योजनांमधनं येणारा पैसा जर पूर्वीपासून त्या कार्यांवर, विशिष्ट कार्यांवर जर गेला असता, रस्त्यांवर आलेलं बजेट खरोखर प्रामाणिकपणे पूर्ण रस्ते चांगले होण्यासाठी जर खर्च झाला असतं किंवा इतर गोष्टींसाठी आरोग्याच्या गोष्टी असतील किंवा इतर बाबी असतील, सर्वसामान्य माणसाचं जीवन सुखकर कसं होईल, कमीत कमी त्रासदायक कमी कसं होईल, ह्याच्यावर जर खर्च झाला असता, तर आत्ता आपल्याला चित्र वेगळंच दिसलं असतं खरं तर. पण ह्याच्यासाठी मग आपल्याला झटापट दिसते थोडीफार, की उदाहरणार्थ आता त्यावेळच्या एका पंतप्रधानांनी असं म्हटलं होतं, की ₹1 आम्ही जर तिथून सोडला तर 13 पैसे वगैरे जातात. त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये आपण ऐकलं होतं, की मी खाणार नाही किंवा इतरांनाही खाऊ देणार नाही. पण ह्या परिस्थितीमध्ये अभावानंच आपल्याला बदल झालेला दिसतो. हे दुर्दैव आहे. हे ह्या सगळ्या प्रकारांमध्ये दुर्दैव आहे. आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरबाबत माझं असं म्हणणं आहे. उदाहरणार्थ आमच्यासारख्या लोकांची ज्यावेळी रिटायरमेंट झाली, मी काय माझी वैयक्तिक इथं कैफियत मांडत नाही कुणापुढं, पण तरी वस्तुस्थिती हीच आहे मात्र. ती काही बदलत नाही आहे. रिटायर होण्यापूर्वी, निवृत्त होण्यापूर्वीचा पगार ह्या एका विशिष्ट मर्यादेला आणि नंतर मिळणारी पेन्शन ई-पी-एसमधून, एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड स्कीम, पेन्शनची स्कीम जी आहे त्यामधून 95 मधून मिळणारं जे दर महिन्याची जी हे आहे पेन्शन आहे, त्यात अक्षरशः खरोखर जमीन आसमानाचा फरक पडतो. आणि यामुळं निश्चितच ह्या योजना, डी-बी-टीच्या योजना, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या योजना ह्या नेमक्या कुणासाठी असायला पाहिजेत, असं देखील प्रश्नचिन्ह मनात स्वाभाविकपणे येतच ते, की जो माणूस लाखांच्या घरामध्ये ज्याची पूर्वी 1 महिन्याभरापूर्वी वगैरे कमाई होती, तो एकदम येऊन 2-4 हजारावर येऊन पडल्यानंतर त्याची काय अवस्था होईल? हा मुद्दा देखील विचार करण्यासारखा आहे. बरं, ज्यावेळेला ह्या ई-पी-एसमध्ये पैसे साठतात, सुरुवातीला आली ही योजना 95 साली, त्यानंतर काही उत्तम सुधारणा त्यामध्ये केल्या गेल्या होत्या. काही वेगवेगळ्या कोर्टाचे, केरळ कोर्ट किंवा राजस्थान हायकोर्ट वगैरे ह्यांचे चांगले देखील आदेश होते. पण अलीकडं त्यामध्ये खूप बदल झाले. 13 साली ह्याच्यापेक्षा उत्तम योजना मांडली गेली होती आणि त्यामध्ये परत बदल झाले. मग डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुम्ही अधोरेखित केलेल्या व्यक्ती, म्हणजे जे तुमची वोट बँक आहे, ह्यांच्यापुरते देणार का? आणि हे पैसे जे आहे, हा खरोखर टॅक्स पेयरच्या ह्याच्यामधून जमा झालेले असतात. त्याचा विनियोग तुम्ही फुकट वाटण्यावर करणार का? त्याला आपण योजना म्हणायचं का? आणि हास्यास्पद सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहा, राज्य सरकारच्या बऱ्याच खात्यांमध्ये निवृत्तीचं वय 58 वर्ष आहे. तेच या उलट केंद्र सरकारमध्ये त्याच प्रकारच्या कर्मचाऱ्याचं निवृत्तीचं वय आहे 60 वर्ष. या दोन्हीमध्ये जर 58 आणि 60 नंतर जर तो माणूस कार्यकुशल राहत नसेल, असा जर आपला समज आहे, तर एक ठिकाणी 58 आणि एक ठिकाणी 60 कशासाठी मग? दुसरी गोष्ट, एखादा जर काही हे द्यायचं, समजा आता आरोग्याची काही एखादी योजना आणली आहे, त्याच्यामध्ये सिनियर सिटिझनचं वय 70 वर्ष आणि पूर्ण खर्च देण्याची वय म्हणे 80 वर्ष, सुपर सिटिझनचं वय. त्यानंतर एकेकाळी रेल्वेमध्ये आपल्याला कन्सेशन मिळत होतं पासामध्ये 50%. ते अचानक बंद करण्यात आलं. आणि त्याचवेळी ज्या सिनियर सिटिझन 60 वर्षापूर्वीचे किती फिरत असतील असे रेल्वेनं, आणि त्यामधून किती सरकारचा आय बुडणार असेल याची कल्पना नाही. त्याचे आकडे कधीच उपलब्ध होत नाहीत. पण त्या काळामध्ये मात्र हे जे टोल नाकेवाले आहेत, PPP मधून आलेले, त्यांना मात्र सरकारनं उलटपक्षी त्यांना हे वित्तपुरवठा दिला.
त्यांना जे उत्पन्न बुडलं तर ते त्यांना रोखीनं अदा केलं असं ऐकण्यात आलेलं आहे. तर ह्या अशा योजनांमध्ये सुसूत्रीकरण का नाही? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जर आपल्याला खरोखर द्यायचं असेल, तर वोट बँक आयडेंटिफाय करण्यापेक्षा आपण खरोखर अत्यावश्यक कुणाला आहे? काही अर्थात ह्या योजनांमधून काही ज्या गोष्टी चांगल्या झाल्यात, त्या निश्चित वाखाणण्यासारख्या आहेत. उदाहरणार्थ घरगुती गॅस पुरवठ्याची सोय ही उत्तम झालेली आहे निश्चितच. पण त्याचवेळी हेही मी निर्दिष्ट करतो इथं, की ज्या क्षणी असं आवाहन झालं, की ही सबसिडी द्या म्हणून, त्या महिन्यामध्येच आम्ही देखील दिली होती सबसिडी गिव्ह अप केली होती. आपण प्रतिसाद द्यायचा, पण या उलटपक्षी आपण त्या आयकराच्या जाळ्यामध्ये आल्यानंतर आणि आपण इतकी वर्ष लाखो रुपयांचा निधी आपण सरकारला उपलब्ध करून दिल्यानंतर, शेवटी आपल्या पदरामध्ये काय? हा प्रत्येकाचाच प्रश्न असू शकतो खरं तर. ज्यांनी प्रामाणिकपणानं टॅक्स वेळोवेळी भरलेला आहे, मग तो अ, घरचा प्रॉपर्टी टॅक्स असेल, घराचा प्रॉपर्टी टॅक्स असेल किंवा आयकर असेल. आता जी-एस-टी तर अं, सर्वांना बाय डिफॉल्ट हा परस्पर एखाद्या उत्पादनाच्या किंवा उत्पादाच्या याच्यामधून परस्परच काटला जातो. आता तो भरणं न भरण्याचा प्रश्नच नाही, ऑप्शनच नाही ते. मग शेवटी मूळ मुद्दा ह्याच्यामध्ये सांगण्यामागे असा आहे, हे विवेचन करण्यामागे असं आहे, की वयांच्या जसं मी उल्लेख केला, वेगवेगळी वयं. एखादी योजना देत म्हणजे सरकारची खरोखर अ, मानसिकता एकदा सरकारनं बनवावी. निदान आता आजच्या काळामध्ये तरी. पूर्वी जे घडलेलं झालेलं आता ते आपण सोडून देऊ. गंगेला गेला असं समजू. राजा उदार झाला आणि कोहळा दान केला असं आपण म्हणू त्या काळापुरतं. पण आता देताना मात्र आता ह्या योजना लागू करताना आणि खरं तर डायरेक्ट बेनिफिट हा कुणालाच देण्यात येऊ नये, या मताचा मी आहे. सबसिडीज आणि डायरेक्ट बेनिफिट हे कुणालाही असू नयेत. मी हे माझ्या पूर्वीच्या 2 ते 3 लेखांमधून याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. कारण विशेषतः आता जे वस्त्रोद्योगाशी मी ज्या संबंधित होतो, त्या वस्त्रोद्योगामध्ये ज्या योजना आल्या वेळोवेळी पूर्वीच्या काळी आणि त्यामधून तो निधी पुरवला गेला, सर्क्युलेट झाला, काय-काय झालं, वेगवेगळ्या गोष्टी घडल्या. तरी ऊर्जित अवस्था त्या व्यवसायामध्ये प्रत्यक्ष मैदानात दिसत नाहीये. त्या पद्धतीनं, ज्या पद्धतीनं, ज्या प्रकारचं जेवढी अमाउंट 25,000 कोटी पहिल्या एका योजनेमध्ये सरकारनं आणली होती. टफमध्ये, टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंडमध्ये. त्यानंतर ती ज्या ठिकाणी दिली गेली, ती योजनेतून पैसा दिला गेला, तिथून त्यामधून किती उन्नत झाला तो व्यवसाय त्या ठिकाणचा. बऱ्याच ठिकाणी आज विशेषतः महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं, तर बऱ्याच ठिकाणी वस्त्रोद्योग हा पूर्ण ठप्प झाल्यासारखा आहे. काही युनिट्समध्ये ज्या युनिटनी पूर्वी हे असे निधी घेतलेले होते, ते निधी गेले कुठं शेवटी? माझ्या ह्या सगळ्या ह्याचा सारांश असा आहे, की जाणाऱ्या ह्या सगळ्या योजनांमधून जाणारा जो पैसा आहे, त्याचा विनियोग उत्तम पद्धतीनंच व्हावा. पुन्हा एकदा याच्यावर मी भर देईन. योग्य ठिकाणी व्हावा आणि फुकट तर वाटण्यात येऊच नये. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर भलेही कितीही कुणाची व्होट बँक असू दे किंवा काही असू दे. फुकट ज्या ज्या ठिकाणी वाटले जातात पैसे, ते सगळे बंद झाले पाहिजेत. कारण ती ती व्यक्ती इनकॉम्पिटंट बनवतो आपण. तिला परावृत्त करतो याच्यापासून. याउलट मी म्हणेन, मी जसं ई-पी-एसचा उल्लेख केला, जे आपली इतकी वर्ष सेवा करून वेगवेगळ्या आस्थापनांमधून भले ते शासकीय असो किंवा खाजगी असो, ज्यांनी खरोखर आपलं योगदान दिलेलं आहे, त्या योग्य व्यक्तींना तुम्ही योग्यता शोधा हवी तर आणि त्यांना बेनिफिट द्या तुम्ही ह्या गोष्टींचे. जसे परदेशामध्ये सीनियर सिटिझनच्या सगळ्या गोष्टी त्यांनी मोफत पुरवलेल्या असतात, की ह्या व्यक्तीनं त्या देशासाठी कॉन्ट्रिब्युशन दिलं आहे. हा ग्रह करून, हा समज करून त्यांनी पूर्ण त्याची संपूर्ण जबाबदारी त्या निवृत्त व्यक्तीची ही सरकारनं घेतलेली असते. तशी इथं करा. वीकर सेक्शन इथं जो कोणी आहे, शिक्षणाला हे करण्यापेक्षा, बांधून ठेवण्यापेक्षा, बांधिलकी नोकरी आणि शिक्षणाला बांधिलकीमध्ये अडकवण्यापेक्षा
जे गरजू विद्यार्थी आहेत, ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे आणि जे भविष्य काळामध्ये ज्यांचा परफॉर्मन्स राहील, अशा व्यक्तींना तुम्ही शिक्षणाला त्याची शैक्षणिक शुल्क भरा. आपल्या कित्येक शाळा आता आम्ही ज्या शाळेमध्ये इथं शिकलो ती पाहतो. कित्येक सरकारी शाळा मी याच्यावर नंतर शिक्षणाविषयी ज्यावेळी बोलेन त्यावेळी मी विस्तृतपणाने याच्यावर बोलणार आहे. पण कित्येक सरकारी शाळा ह्या बंद पडलेल्या दिसतात. ह्या बंद का झाल्या याचा कुणीच विचार करायला नको. आम्ही देखील सरकारी शाळेमध्येच शिकलो 6वी-7वी पर्यंत आणि त्यानंतर मग खाजगी शाळांमध्ये, ट्रस्टच्या शाळांमध्ये वगैरे पुढचं शिक्षण आमचं झालं. आम्हाला कधी असं वाटलं नाही, की आपण काही कमी आहोत, की इंग्रजी बोलण्यामध्ये किंवा इतर कम्युनिकेशनमध्ये म्हणा किंवा शिकण्यामध्ये आपण इनकॉम्पिटंट आहोत, असं कुठंच कधी झालं नाही. मग आता ह्या शाळा बंद का? तर मूळ मुद्द्याकडे मी येतो, की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे बंद झाले पाहिजेत, कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि जे काही सरकारी योजनांचे फायदे आहेत, त्यांना पुनर्आयडेंटिफाय केलं पाहिजे. त्यांना पुन्हा त्यांचं पुनर्वलोकन करून योग्य व्यक्ती यामधल्या देण्यासारख्या कोण आहेत? मग भले ते अगदी जन्मलेलं मूल असो, विद्यार्थी असो, शाळेत शिकणारे विद्यार्थी असोत किंवा एखादी गृहिणी असो, महिला असो आणि एखादा पुरुष असो, ज्याला एखादी गरज असू शकते. महिलांनाच गरज असते असं नाही, पुरुषांनाही गरज असतेच की. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी, सरतेशेवटी ज्या व्यक्तींनी आपल्या देशासाठी एक प्रकारे योगदान दिलेलं आहे त्यांच्या सेवेच्या माध्यमातनं, त्या लोकांसाठी खरं तर ह्या योजना लागू केल्या पाहिजेत, पुन्हा लागू केल्या पाहिजेत, असं माझं स्पष्ट मत आहे यामध्ये. तेव्हा कुठल्याही योजना, ह्या शासकीय योजना नेहमी हसू करून घेण्यासाठी सरकारनं एकतर काढू नयेत. उदाहरणार्थ आता आपण पाहिलं, ती लाडकी बहीण योजना, मी आता उल्लेख टाळत होतो पण तरी बोलतो त्याच्यावर. ह्यामधून निष्पत्ती शेवटी काय झाली? अनेक ठिकाणी असं दिसलं की त्याचा अयोग्य व्यक्तींनी देखील लाभ घेतला आहे आणि कोण लाभ घेण्यामध्ये सगळ्यात पुढं असतात हे देखील सगळ्यांना माहिती असतं. तरी ही योजना अशा येतात का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळं कुठलेही सूट वगैरे दिल्या नाहीत, तुम्ही तरी चालेल. पण सर्वसामान्य माणसाचं, वेगवेगळ्या वॉक ऑफ लाईफमधल्या, वेगवेगळ्या श्रेणीमधल्या माणसांचं तुमच्या म्हणण्यानुसार, पर कॅपिटा इन्कमच्या म्हणण्यानुसार सगळ्या व्यक्तींचं आय-व्यय ठरवताना देखील आणखीन एक ह्यामध्ये पर कॅपिटा जर 3,000 आपण म्हणतो, 3,200-3,500 म्हणतो, सरासरी इन्कम आहे. आजच्या काळामध्ये 3,000 मध्ये सरकारनं विचार करावा जरूर ह्या गोष्टीचा, की एखाद्या कुटुंबाचं 3,000 उत्पन्न जर असेल, तर आजच्या काळामध्ये त्यामध्ये काय विनियोग होऊ शकतो? त्या माणसाचा चरितार्थ कसा चालू शकतो? तो आपल्या मुलाबाळांना कसं पोसणार? ते कुटुंब चालणार कसं? ते खाणार काय? कारण एक गॅस सिलेंडर जर आपण घ्यायचा म्हटला, तर आज सध्याच्या काळामध्ये जवळपास ₹1,000च्या आसपास त्याची किंमत आहे. आपण गॅस सिलेंडर दिला, पण पुढं काय? त्या माणसाचं चरितार्थ त्यानं शिकवायचं कसं मुलांना? कुटुंब आणि त्याच्या घरामध्ये जर काही वृद्ध त्याचे आई-वडील, माता-पिता, सासू-सासरे वगैरे असतील, तर ती जबाबदारी तो पेलणार कसा माणूस? त्यामुळे खरोखर रिव्हॅम्प करायची वेळ मला तरी वाटतं. आत्ता हे बोलण्याचं कारण काय? तर इतकी वर्ष ह्या गोष्टी सगळ्या साठून राहिल्या. ह्या वेळोवेळी लेखांमधून प्रकट झाल्या. आज आता त्यापेक्षा एक प्रभावी माध्यम आज उपलब्ध आहे. त्यामुळं ह्याच्यावर विवेचन करणं प्रत्यक्ष सोपं जातं. म्हणून मी हे मुद्दे मांडतोय ह्याच्यावर. हेच ह्यामधनं थोडक्यात एक उद्देश आहे या गोष्टीचा. आणि कॉमेंट्स बंद ठेवण्याचं कारण एवढंच आहे, मी आज त्याचा पहिल्यांदा उल्लेख करतो. कुणी येऊन काही, आता हल्ली नेटिझन्स खूप झालेले आहेत. त्यामुळं कुणी येऊन काही तिथं कॉमेंट करायचे, मग त्याच्यावर प्रति कॉमेंट होणार. हे इथं मला ह्या प्रांतामध्ये तरी ती गोष्ट नको आहे. कारण आपल्या इथं गावस्कर जसे म्हणायचे, की आपल्या इथं मिड ऑन आणि मिड ऑफ ह्यामधला फरक ज्यांना देखील कळत नाही, ते देखील क्रिकेटमधले एक्सपर्ट असतात. त्यामुळं माझी अशा एक्सपर्टना खरोखर सॅल्यूट आहे आणि रामराम आहे. त्यांच्यापासून 4 हात मी लांब आहे.
तेव्हा आपल्याला हे जे आजचे मुद्दे जे मी मांडले, आणखीन याच्यामध्ये आणखीन आपल्या काही असतील आढळामध्ये काही मुद्दे, तर मला जरूर कृपया आपण माझ्या ईमेल आयडीला कळवा. हे चॅनल जरूर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांना यांना शेअर करा. धन्यवाद. नमस्कार.